नमस्कार। मैं आओ तापी नदी को जाना इस वेबिनार में आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूँ। आज के इस वेबिनार को शुरू करने के पहले ये वेबिनार सीरीज कैसे शुरू हुई इसके बारे में मैं बताना चाहूँगा। हमारे मेंटर विनोद बोधनकर सर और नरेंद्र चुग सर जो कि पुणे में रहते हैं, उनके मेंटरशिप में 2020 में जब कोरोना शुरू था तब ऑनलाइन वेबिनार सीरीज शुरू किया उन्होंने आओ नदी को जाने, जिसमें लगभग 44 वेबिनार्स होने के बाद ऐसे तय हुआ कि हम फिजिकल यात्रा निकालते हैं। और फिर से कोरोना का सेकंड वेव आने के वजह से फिजिकल यात्रा तो हो नहीं पाई। तो फिर जो भी है ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा शुरू हुई, जिसमें लगभग महाराष्ट्र के 36 जिलों की यात्रा संपन्न हुई। जब शुरुआत हुई थी अप्रैल 2021 में, तो नासिक डिस्ट्रिक्ट से ये यात्रा शुरू हुई थी। नासिक, जलगांव, नंदुरबार, धुलिया, ऐसे करते करते ये यात्रा 36 जिलों तक पहुंची। और जब जलगांव, नंदुरबार और धुलिया ये यात्रा खत्म हुई, ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्रा, तब हमारे साथियों ने तय किया कि जैसे आओ नदी को जाने ये वेबिनार सीरीज शुरू है, वैसे हम आओ तापी नदी को जाने ऐसे वेबिनार सीरीज शुरू करते हैं। और हमने तभी तय होने के बाद 21 मई 2021 को ये आओ तापी नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू किया, जिसकी शुरुआत जलगांव जिले के गाड़ेगांव विलेज, जो कि मॉडल विलेज है, उसके वेबिनार से हुई कि एक पीपल्स पार्टिसिपेशन मॉडल कैसे होना चाहिए। इससे इस वेबिनार की शुरुआत हुई थी। और आज बताने में खुशी होती है कि तीनों राज्यों से हमारे साथ साथी जुड़े हैं, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात। और 1 मिनट में स्क्रीन शेयर कर रहा हूँ। तीनों राज्यों से जो जल, जंगल, जमीन, जानवर, तीन सब्जेक्ट के ऊपर काम करने वाले महानुभाव है, जिनका 10 साल से लेके 50 साल तक का एक्सपीरियंस है, फील्ड वर्क है, वो सारे साथी हमसे जुड़े। किसी का कोई इंडिविजुअली काम कर रहा है, कोई ग्रुप में काम कर रहा है, जैसे कि आर्ट ऑफ लिविंग है, गायत्री परिवार है, मिशन 500 है, इसके अलावा भूजल वारकरी, सूरत प्रोजेक्ट, सूरत वेस्ट मैनेजमेंट, मुलताई से माँ तापी परिवार, ऐसे अलग अलग ग्रुप हमसे जुड़े। कोई इंडिविजुअल भी जुड़ा कि जिनका बहुत बड़ा काम इस फील्ड में है। तो ये सब करते हुए पिछले ही महीने में हमारे 100 एपिसोड कंप्लीट हुए, जिसे मार्गदर्शन करने के लिए खुद हमारे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी आए थे। और उन्होंने ऐसे कहा कि ये सारे जो छोटे छोटे प्रयास है, इसकी बहुत ज्यादा जरूरी है ताकि हम अपने नदी माँ को समझ सके। और इसका उद्देश्य यही है, लिसनिंग एंड लर्निंग अबाउट द पीपल। पहला तो स्टेप है हमारा कि ये कंटिन्यूअस वेबिनार में जो भी सम्मेलन होता है, गैदरिंग होता है, for identification of people who work on the ground for environment. सेकंड थिंग, जब ये आगे बढ़ते जाता है तो सह अभ्यास शुरू हो जाता है, सह अभ्यास से सह संवाद शुरू होता है। और ये जब आगे आगे जाता है तो सहकार्य होता है एक दूसरे का। यही हमारा मकसद है कि ये आगे आगे लेकर जाना है। मैं ज्यादा समय न लेते हुए हमारे आज के वक्ता, पहले वक्ता जयंत उत्तरवार सर, इनका परिचय करने के लिए रूपाली मैम को इनवाइट करते हैं। हेलो। हाँ, बोलिए मैम। नमस्कार सर। मैं आप
सभी का इस कार्यक्रम में हार्दिक स्वागत करते हूँ। आज मुझे जिस विशिष्ट व्यक्तित्व का परिचय कराने का सौभाग्य प्राप्त हुआ है, वो है श्री जयंत नारायण राव उत्तरवार जी, जो कि कृषि अभियांत्रिकी के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य कर रहे हैं। इन्होंने एमटेक की उपाधि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला से प्राप्त की है। और वे वर्तमान में विशेष तज्ञ के रूप में कार्यरत है। किसानों के लिए उपयुक्त कृषि यंत्रों का विकास किया है और विशेष रूप से भोगी नामक सुधारित कोड़पे आज 9 राज्य के 2000 से अधिक किसानों के उपयोग में आ रहे हैं। सूक्ष्म सिंचन, जल संरक्षण और सामुदायिक भागीदारी के क्षेत्र में इनका उल्लेखनीय योगदान है। और उन्होंने आपलं गाव आपलं पानी जैसे अभियान के माध्यम से ग्रामीण जल समस्याओं के समाधान हेतु अ, अ, जन जागृति की मुहिम शुरू की थी। शहरों के क्षेत्र में वर्षा जल संचलन के लिए भी उन्होंने जन जागर अभियान चलाया था। और वर्तमान में वे निकरा प्रकल्प के प्रभारी के रूप में जलवायु परिवर्तन के प्रभावों पर कार्य कर रहे हैं। उन्होंने कार्य को मान्यता देते हुए उन उनके कार्यों को मान्यता देते हुए उन्हें कवित्री बहनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जलगांव के सीनेट सदस्य के रूप में राज्यपाल द्वारा नामित किया गया है। और श्री उत्तरायण जी का संपूर्ण कार्य क्षेत्र किसानों की भलाई और कृषि तकनीक के विकास और जल संरक्षण जैसे महत्वपूर्ण विषयों से जुड़ा है। आइए हम सब मिलकर ऐसे एक से विशिष्ट व्यक्तिमत्व का हार्दिक स्वागत करते हैं, और उनसे मैं निवेदन करती हूँ कि वो उनके कार्यों के बारे में हमसे चर्चा कीजिए। प्लीज सर। नमस्ते। अ, विशाल जी। हाँ, एक ही मिनट में शेयर करता हूँ। सभी को मेरा सादर प्रणाम। मैं जयंत उत्तरवार कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार में विषय विशेषज्ञ के रूप में कार्यरत हूँ। आओ तापी नदी को जाने या वेबिनार मध्ये मला आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील कार्याची मांडणी करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आणि डॉक्टर हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खांडबारा परिसरामध्ये जी काही जलसमृद्धी निर्माण झाली त्याचा एक लेखाजोखा आपल्या समोर मी मांडणार आहे। नेक्स्ट। नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश याला लागून असलेला जिल्हा आहे। आणि या जिल्ह्यातल्या तापी आणि नर्मदा या प्रमुख नद्या मानल्या जातात। नेक्स्ट। साधारणतः या जिल्ह्याची जी क्षेत्रफळ, भौगोलिक क्षेत्रफळ 5,30,000 हेक्टर आहे। लागवडीलायक क्षेत्र 3,00,000 हेक्टरच्या जवळपास आहे। आणि सरासरी पर्जन्यमान 856 मिलीमीटर आहे। 6 तालुक्यामधून 947 गाव नंदुरबार जिल्ह्यात आहेत। आणि साधारणतः हिची जी लोकसंख्या आहे 16 लाख, त्यापैकी 69% जनजाती प्रवर्गात मोडते। आणि जी साक्षरता आहे, पुरुष साक्षरता 62% आहे। आणि महिलांची साक्षरता ही कमी आहे, साधारणतः 45%। ज्या प्रमुख नद्या त्या तापी आणि नर्मदा। तर तापी मधल्या ज्या उपनद्या आहेत नागन, शिवन, बुराई
गोमाई, रंगावली, देहली, कोरडी, नेसू, पाताळगंगा या प्रमुख उपनद्या आहेत. नर्मदाच्या कात्री, उदय आणि देवनाळ अशा 3 आमच्या नंदुरबार जिल्ह्यामधून वाहत असतात. त्यापैकी तापीची जी उपनदी आहे नेसू, त्या नेसू नदीवर काही जे आम्ही काम केलेलं आहे त्या कामाची मांडणी आम्ही करणार आहे. नेक्स्ट. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, म्हापसू नागपूर, बायफ आणि डॉक्टर हेडगेवार सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड बँकेचा राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प कार्यान्वित झाला होता. आणि हा सगळा या कामाच्या परिसरासाठी खांडबारा परिसराची आम्ही निवड केली होती. आणि त्यामध्ये आम्ही जे 5 महत्वाचे घटक त्यात समावेश केले होते. एक तर उन्नत कृषी, जलस्रोत व्यवस्थापन, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड आणि लोक संघटनांची उभारणी या 5 घटकावर आधारित या प्रकल्पाचं कार्यान्वित झालं होतं. नेक्स्ट. मग त्यासाठी नेसू नदीच्या परिसरातील खांडबारा क्लस्टरची निवड झाली. त्यात मुख्य गाव एक 8 होते: निजामपूर, करंजाळी, बोरचेक, पश्चिम पूर्व, निंबोनी, नगारे, पालीपाडा आणि इतर गावं. तर अशा प्रकारची गाव समूहाची क्लस्टरमध्ये आम्ही निवड केली होती. नेक्स्ट. आणि निवड करण्याच्या आधी त्या प्रकल्पाची पूर्वस्थिती काय आहे यासाठी आम्ही सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणात आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आढळल्या. साधारणतः 500 कुटुंबाची आम्ही सगळे माहिती घेतली आणि 500 कुटुंबासाठी हा प्रोग्राम होता. एकूणच शेतीवर आधारित 91% कुटुंबाची आढळून आले. त्यापैकी बीपीएल 70%, सरासरी उत्पन्न 15 ते 20 हजार रुपये वार्षिक उत्पन्न आम्हाला दिसून आलं. त्यानंतर 28% शेतकरी स्थलांतर करत असल्याचं दिसून आलं. आणि जी जनजातिक कुटुंब संख्या आहे ती 98% आहे. ते पूर्ण जनजातिक क्षेत्र आहे. साधारणतः खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात काही काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर आम्हाला आढळून आलं. आणि या स्थलांतराचे अनेक दुष्परिणाम पुढच्या पिढीवर, मुलांच्या शिक्षणावर, एकूण सामाजिक स्वास्थ्यावर पण दिसून आलेले. मग हे स्थलांतर थांबवण्यासाठी काय काय करता येईल हे सगळं त्या दृष्टीने या NAIP प्रकल्पाची रचना आम्ही केली होती. नेक्स्ट विशालजी. मग नेक्स्ट. मग या काही प्रयोगाची सूत्र, हे जर सगळं नीट करायचं असेल तर काही सूत्र आपल्याला सूत्रांचा अवलंब करावा लागेल. त्या दृष्टीने परंपरागत ज्ञान, जे स्थानिक समाजाकडे जे परंपरागत ज्ञान आहे त्या ज्ञानाची आणि आधुनिक विज्ञानाची सांगड कशी घालता येईल यावर आम्ही भर दिला. त्यासोबतच स्वावलंबन आणि परस्परावलंबन यांचा सुयोग्य मेळ कसा घालता येईल. कारण हा जो जनजाती समाज आहे, हा जनजाती समाजामध्ये सहकार्याची मोठी भावना आहे आणि त्याचा आधार घेऊन स्वावलंबन आणि परस्परावलंबन याचा योग्य मेळ घालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हे सगळं जर चालवायचं असेल तर एक लोकांचं संघटन आवश्यक आहे. त्यासाठी त्रिस्तरीय लोकसंचालित संस्थेची आम्ही बांधणी केली. मग गाव स्तरावर आणि गाव स्तरावर वेगवेगळे गट, पुन्हा गाव स्तरावर एक शेतकरी मंडळ आणि पुन्हा खांडबारा परिसर स्तरावर एक खांडबारा परिसर विकास समिती, अशा प्रकारे आम्ही त्याची रचना केली होती. त्यासोबतच हे सगळं करत असताना केवळ भौतिक विकास करून चालणार नाही, तर विकासाबद्दल एक भावाचं जागरण होणं आवश्यक आहे, काहीतरी अधिष्ठान होणं आवश्यक आहे. या सगळ्या सूत्रांना घेऊन या खांडबारा पॅटर्न ची आम्ही रचना केली होती.
नेक्स्ट विषय घ्या. मग त्याच्यातला जो महत्वाचा घटक आहे, पहिला घटक पाणी. आणि कारण त्याच्यात आम्हाला असं आढळून आलं, पाणी नसल्यामुळे खरीप हंगामाची काढणी झाल्यानंतर पाणी नसल्यामुळे शेतीत काही उत्पादन घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ते स्थलांतर करतात असं आढळून. नेक्स्ट, मग जलस्रोत व्यवस्थापनाचा एक महत्वाचा स्रोत म्हणजे नेसू नदी, तापी नदीची नेसू नदी. आणि नेसू नदीचा जो प्रवास आहे आपल्या या खांडबारा क्लस्टरमध्ये, जवळपास 41 किलोमीटरचा प्रवास आहे. नंदुरबार तालुक्यातील नागसर, खांडेपाडा त्या परिसरातून उगम पावणारी ही नेसू नदी महाराष्ट्रातील मरोड पर्यंत तिचा प्रवास मरोड पर्यंत आहे. त्यानंतर नदीच्या पलीकडे करोड आहे आणि त्यानंतर ती नारायणपूरला तापी नदीला मिळते. असा त्या नेसू नदीचा प्रवास आहे. आणि ही नेसू नदी ज्यावेळेस वाहत असते, पावसाळ्यात वाहते. आणि या नेसू नदीवर खैरवे इथे एक डॅम आहे आणि तिथे पाण्याची जे पाट आहे त्याची रचना न झाल्यामुळे ते सगळं पाणी नुसतं पडून होतं. तर आणि या पाण्याचा उपयोग शेतकऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना पण होत नव्हता. तर या पाण्याचा उपयोग कसा करून घेता येईल, त्यासोबतच इतकी मोठी महत्वाची नदी वाहते, यासाठी आपल्याला काय काय करता येईल, यासाठी आम्ही सगळं शेतकऱ्यामध्ये विचारमंथन केलं, बैठका घेतल्या. तर असं लक्षात आलं की जे पावसाळ्यानंतर पाणी वाहून जातं, पोस्ट रेनी सीझन ज्याला आपण म्हणतो, त्या पाण्याला जर आपण अडवलं आणि आणि त्याचा साठा केला आणि ते पाणी शेतीसाठी वापरलं, तर साधारणतः आपला एक हंगाम निघू शकतो. अशा प्रकारची आम्ही मांडणी केली आणि त्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यामध्ये आम्ही जनजागरण केलं आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन, परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, काही युवक मंडळासोबत घेऊन एक मोठं अभियान राबवलं आणि जवळपास 17 ठिकाणी, नेक्स्ट 17 ठिकाणी वनराई बंधाऱ्याची रचना केली. नेक्स्ट, आपण चित्रात पाहत असाल की मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहभागाने हे सगळे बंधारे तर झाले. नेक्स्ट, नेक्स्ट, अशा प्रकारे बंधाऱ्यात पाणी साठलं. परंतु आमच्या लक्षात आलं की हे पाणी नुसतं साठून राहिलेलं आहे, याचा लोक वापर करत नाही पिकांसाठी. मग आम्ही अजून खोलात गेलो तर असं लक्षात आलं की त्या शेतकऱ्यांना असा विश्वास नव्हता की हे पाणी आम्ही पीक लावलं आणि हे पाणी राहिलं नाही किंवा शिल्लकच राहिलं नाही तर आमची पिकं वाळून जातील. तर असा एक वर्ष गेलं, ज्यावेळी एक वर्ष शेतकऱ्यांनी पाणी असून वापरलं नाही, अशा प्रकारचा एक समज त्या शेतकऱ्यामध्ये होता. मग दुसऱ्या वर्षी पण आम्ही तसंच सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुन्हा शेतकऱ्यांना त्यांच्यात जोश भरून पुन्हा वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आणि पुढच्या वर्षी मग काही शेतकऱ्यांनी पाणी वापरायला सुरुवात केली, कारण त्यांना पहिल्या वर्षी अनुभव आला का हे पाणी आता साधारणतः मार्च एप्रिल पर्यंत टिकून राहतं. तर अशा प्रकारे शेतकऱ्यामध्ये पाण्याबद्दल विश्वास निर्माण करणं हे आवश्यक आहे. हा धडा आम्हाला शिकायला मिळाला. त्यानंतर हे जे पाणी आहे, पण हे पाणी वापरायचं कसं, हा एक प्रश्न निर्माण झाला, कारण शेतकऱ्यांकडे साधनं नव्हते. मग आम्ही पाच पाच शेतकऱ्यांचे गट तयार केले आणि हे तयार करत असताना फक्त 5 शेतकऱ्यांचा आम्ही गट तयार केला. कारण जर आपण जास्त मोठा गट तयार केला तर त्यात कोऑर्डिनेशन, समन्वय व्यवस्थित होऊ शकत नाही, म्हणून छोटा शेतकऱ्यांचा गट तयार केला आणि त्यांना प्रोत्साहित करून हे पाणी वापरण्यासाठी आम्ही त्यांना बाध्य केलं. नेक्स्ट, नेक्स्ट. आणि असे लोक जे या
वनराई बंधारे बांधण्याच्या कामामध्ये सहभागी नव्हते ते शेतकरी पण पाणी घेऊ लागले. अशा प्रकारे या 17 बंधाऱ्यातून हळूहळू पाणी घेणाऱ्यांची, शेतीसाठी पाणी वापरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि नंतर एका वर्षी आम्ही तत्कालीन कलेक्टर माननीय सौरभ राव यांना पण वनराई बंधारा बांधण्यासाठी, त्या श्रमदानासाठी आम्ही बोलवलं होतं. आणि त्याचा असा परिणाम झाला, त्यांनी सगळं पाहिलं की इतक्या कमी खर्चामध्ये इतका मोठा पाणी साठा होतो, तर आपण इथे छोटे कमी उंचीचे बंधारे बांधले तर काय होईल, असा प्रश्न त्यांनी केला. आणि खऱ्या अर्थाने तिथून एक मोठी क्रांती सुरू झाली. नेक्स्ट. नेक्स्ट. आणि त्यांच्या प्रयत्नाने डीपीडीसीच्या माध्यमातून 17 बंधारे, कमी उंचीचे 1.5 मीटरचे बंधारे, त्या नदीच्या, नेसू नदीच्या परिसरात, नेसू नदीच्या प्रवाहामध्ये बांधल्या गेले. याच्यात एक विशेष सांगायचं म्हणजे, जे आपण म्हणतो परंपरागत ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची जोड कशी इथे मिळाली, असं मला विशेष सांगावंसं वाटतं. याच्यात बंधाऱ्यांची जागा, ज्यावेळेस वनराई बंधाऱ्यांची जागा ठरवण्याचं निश्चित करत होतो आम्ही, सगळे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ होते, बाकी शेतकरी, असं सगळं, तर शेतकऱ्यांनी त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा, त्यांच्या कौशल्याचा वापर करून जागा ठरवल्या. आणि त्या जागा अशा ठरवल्या, ज्यावेळेस हे पक्के बंधारे सिमेंटचे बंधारे बांधण्यासाठी सगळे इंजिनियर्सची टीम आली होती, त्यांनी पण त्याच जागा सिलेक्ट केल्या. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ज्या स्थानावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल, जास्तीत जास्त पाण्याचा साठा होईल, आणि तो बंधारा नीट राहील, क्षमता चांगली राहील, टिकाऊ पण राहील, अशा प्रकारच्या जागेची निवड शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानातून झालेले, हे मला विशेष इथे सांगावंसं वाटतं. आणि हे बंधारे जेव्हा झाले, तेव्हा पूर्ण नदीच्या पात्रामध्ये, जवळपास या 13 किलोमीटरच्या परिसरामध्ये संपूर्ण साखळी पद्धतीने बंधारे बांधले गेल्यामुळे संपूर्ण पात्रात पाणी पाणी पाणीच राहायचं. मग आता शेतकऱ्यांना पाण्याचा एक हमखास स्रोत म्हणून हे शेतकरी आता याचा वापर करत आहेत. आणि ज्यावेळेस या बंधारातलं पाणी कमी होतं, त्यावेळेस या परिसरातले शेतकरी जे खैरवे डॅम आहे तिच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटतात आणि पाण्याच्या पाळ्या सोडायला लावतात. ते पाणी सोडलं की पुन्हा हे बंधारे भरून जातात. म्हणजे पूर्ण उन्हाळ्यापर्यंत पाण्याची व्यवस्था आता या शेतकऱ्यांना होऊ लागलेली आहे. त्याची सुरुवात झाली होती छोट्याशा वनराई बंधाऱ्याच्या प्रयोगातून. नेक्स्ट. नेक्स्ट. अशा प्रकारे आम्ही या पाण्याचा उपयोग करण्यासाठी एक वॉटर युजर्स ग्रुप, जलस्रोत उपभोक्ता गटाची रचना केली होती. प्रत्येक गटामध्ये 5 शेतकरी, आणि या गटांना व्यवस्थित मोबिलाइज करण्यासाठी त्यांचं बँकेत खातं काढलं, प्रत्येक 5 शेतकऱ्यांचं. आणि एकूण खर्चाच्या 10% रक्कम जमा करणे. समजा 20,000चा पंप असेल, डिझेल पंप असेल, तर 20% त्यांनी, 10% त्यांनी बँकेत जमा करायचं. आणि प्रत्येक हंगामामध्ये प्रति शेतकरी 100 रुपये जमा करेल. म्हणजे हे सगळं मेंटेनन्स असेल, तुटफूट असेल, पुन्हा काही करायचं असेल, तर यासाठी हे उपयोग होईल, अशा प्रकारची रचना आम्ही त्यात केली. आणि त्यात जलस्रोत उपभोक्ता गट 3 प्रकारचे आपण केले त्याच्यात. जे नदीवर, नदीचं पाणी उचलून आपल्या पिकांसाठी वापरण्यासाठी काही इलेक्ट्रिक पंप सेट होते, काही डिझेल पंप सेट होते. जिथे इलेक्ट्रिकची व्यवस्था होती ती इलेक्ट्रिक, जिथे इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नव्हती तिथे डिझेल पंपचा वापर केला. त्यानंतर उपलब्ध नदीवर, विहिरीवर. आता विहिरीचा एक पुढचा प्रयोग मी सांगणार आहे, विहीर खोलीकरणचा. त्याच्यात विहिरीवर पण, ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे परंतु पंप सेट नाही, अशा शेतकऱ्यांना पण या प्रयोगातून पंप सेट दिले. त्यासोबतच विहीर खोलीकरण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात केलं, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जलस्रोत उपभोक्ता गट आपण स्थापन केले. नेक्स्ट. नेक्स्ट. त्या परिसरामध्ये एक असं आढळून आलं की
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विहिरी तर केल्या होत्या आणि त्या विहिरीची साधारणतः खोली 4 ते 6 मीटर इतकी आढळून आली. आणि हे जे पाणी आहे 4 ते 6 मीटर खोलीतल्या विहिरीचं पाणी नोव्हेंबर पर्यंत थांबायचं आणि नंतर पाणीच नसायचं. तर अशा परिस्थितीमध्ये ते गव्हाचं पीक किंवा हरभऱ्याचं पीक असं घेऊ शकत नव्हते आणि त्या पाण्याचा त्या विहिरीचा त्यांना उपयोग होत नव्हता. मग आम्ही भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा GSD यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडून त्या भागाचं सगळं सर्वेक्षण करून घेतलं. तर त्यांनी एक छान सूचित केलं की जर तुम्ही जर 3 मीटर अजून खोली वाढवली विहिरीची तर तुम्हाला वर्षभर पाणी राहील अशी सोय आहे. कारण हा जो परिसर आहे, खांडबारा परिसर आहे, तो नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण होणाऱ्या क्षेत्रात येणारा आहे आणि जवळपास 12 मीटर जलपुनर्भरण होण्याची क्षमता असणार आहे. त्याच्यामुळे हा हा जो खरं म्हणजे एक सूत्र आम्हाला मिळालं. त्या सूत्राचा उपयोग करून 45 विहिरींचं खोलीकरण या प्रयोगातून करून घेतलं. मग विहिरीचं खोलीकरण तर झालं, पाणी उपलब्ध झालं, तर त्या विहीर मालकाने आजूबाजूच्या 4 शेतकऱ्यांना पाणी द्यायचं. तरच तुमची विहीर खोलीकरणासाठी च्या प्रयोगासाठी आम्ही घेऊ असं त्यांच्याशी बोलून घेतलं आणि विहिरीवर 45 जलस्रोत उपभोक्ता गट तयार झाले. त्याच्यातून 227 भागधारक तयार झाले आणि जवळपास आणि त्या 5 लोकांनी ठरवायचं की प्रत्येकाने किती एक एक एकर करायचं, दीड दीड एकर करायचं, ओलीत पाण्याखाली आणायचं, हे त्या 5 जणांच्या गटाने ठरवायचं. अशा प्रकारे 375 एकर या 45 गटाच्या माध्यमातून ओलिताखाली आलेला आहे. नेक्स्ट, हा एक चांगला प्रयोग आम्हाला याच्यात खूप चांगला प्रयोगाचे परिणाम आढळलेले आहे. त्यानंतर एकूणच जलस्रोत उपभोक्ता गट आम्ही जे व्यवस्थापन केलं त्या वेगवेगळ्या माध्यमातून काय झालं तर सिमेंटचे बंधारे 17 झाले. त्याच्यावर जवळपास 414 कुटुंब ना पाणी मिळालं. खोलीकरणातून 247 कुटुंबांना पाणी मिळालं. विहिरीवर इलेक्ट्रिक आणि डिझेल पंप जे बसवले त्याच्यातून 138 जणांना, असं एकूण 799 शेतकरी कुटुंबांच्या शेतांना पाणी मिळालं आणि 1700 एकूण झालेला आहे. सिंचनाची सोय झालेली आहे. नेक्स्ट, केवळ जलस्रोत व्यवस्थापन करून चालणार नाही, तर केवळ पाणी साठा निर्माण करून होणार नाही, तर त्या पाण्याचा चांगला चांगला उपयोग, कार्यक्षम उपयोग व्हावा, त्यासाठी त्यांचा जो महत्वाचा जो आर्थिक स्रोत आहे तो म्हणजे शेती. या शेतीला आधुनिक सुधारित लागवड तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. मग त्यासाठी वेगवेगळे घटक, जसं काही सुधारित वाण, जसं भाताचं इंद्रायणी वाण, सोयाबीनचं JS 335, गव्हाचं त्र्यंबक वाण, हरभराचं दिग्विजय, ज्वारीची यशोदा ज्वारी, असे सुधारित वाण, सुधारित लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन, त्यासोबतच भाजीपाला लागवड आणि बीजोत्पादन, हे सगळे पैलू त्याला जोडले आणि त्याच्या माध्यमातून सुरुवातीचे आधीचं उत्पादन आणि सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची जोड देऊन, सिंचनाची जोड देऊन जे उत्पादन वाढ मिळालेली आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या समोर दिसते. म्हणजे भाताचं उत्पादन केवळ 5 क्विंटल मिळायचं ते 28 क्विंटल पर्यंत मिळालं. मग यामध्ये पाण्याचं योग्य व्यवस्थापन आहे, सुधारित वाणाचं आहे, सुधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनचा भाग आहे, कीड व्यवस्थापनचा भाग आहे, लागवड पद्धतीचा भाग आहे. अशा सगळ्या याच्यातून त्यांची उत्पादन वाढ आपल्याला इथे दिसून येते. नेक्स्ट नेक्स्ट मग त्याच्यात आम्हाला अजून आढळून आलं
हे जे सगळे भागधारक, जे शेतकरी सहभागी होते, त्यांना आम्ही भागधारक असे नाव दिलेलं आहे. हे जे भागधारक होते वेगवेगळ्या प्रयोगातले, ते प्रयोगातले शेतकरी आता ते एक 4-5 वर्षानंतर त्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळायला लागलं. त्याच्यातून त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांनी स्वतःचे सिंचनाचे साधनं तयार केली. काही जणांनी स्वतःचे इलेक्ट्रिक पंप सेट घेतले, काही जणांनी स्वतःचे डिझेल पंप सेट घेतले, काही जणांनी खोलीकरण वेगवेगळ्या योजनातून करून घेतलं. अशा प्रकारे जे स्वतः भागधारक होते ते स्वावलंबी स्वतःच्या पैशाने हे सगळं करणारे शेतकरी झाले. आणि त्याच्यात मग जे आता 4-5 पैकी एक जण स्वतंत्र करायला लागला, मग दुसरा एक शेतकरी त्याच्यात जोडून घेतला ज्याच्यापर्यंत काही पाणी पोहोचलं नव्हतं. अशा प्रकारे एक स्वावलंबन परस्परावलंबन ची ही सगळी संकल्पना आपल्या त्यात चांगली दिसून येते. नेक्स्ट. पर्जन्य मापन. आम्ही ज्या वेळेस त्या भागात सगळं बघायचो होते त्यावेळेस तर विशालजी, भिका भाऊचा फोन होता, त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल. नाही, मी त्यांना लिंक टाकली, परत ते म्हणे जॉईन होता येत नाही तुमचं बोलणं चालू असताना. त्यांना लिंक परत बरं बरं. पाठवली. मी बरं बरं. बोलतो त्यांच्याशी. चालेल चालेल. मग पर्जन्यमापन हा पाऊस हा प्रत्येक गावात मोजला पाहिजे, हा आपला नेहमी आग्रह असतो. मग पाऊस मोजायचा कसा गाव स्तरावर? मग आम्ही काही साधे पर्जन्यमापक प्लास्टिकच्या बरणीचे 4 गावात दिले. नंतर आम्ही जीएसडीआयशी आमचा चांगला संपर्क स्थापन झाला. त्यांनी मग 5 गावामध्ये जीएसडीच्या माध्यमातून पर्जन्यमापन सुरू झालं. आणि हे जे सगळे 5 आणि 4 हे गावातले जे सगळे शेतकरी होते, युवक होते, ते सगळे स्वयंस्फूर्तीने हे सगळं पाण्याचं मोजमाप करायचे. नेक्स्ट. मग याला आम्ही जलदूत अशी संकल्पना, नेक्स्ट, जलदूत अशी संकल्पना या सगळ्या यांना दिली. आणि आपले आंतरराष्ट्रीय जलतज्ञ माननीय माधवरावजी चितळे त्यांच्या हस्ते त्या सगळ्यांचा सन्मान करण्यात आला. आणि ही संकल्पना त्यांना खूप आवडली आणि त्यांनी चांगली प्रशंसा केली. हे सगळे त्या गावातले जलदूत आहेत. नेक्स्ट. आणि एक साधारणतः पाऊस मोजला तर काय होतं आणि पाऊस आपल्या भागात कसा पडतो आणि त्याचं कसं विश्लेषण आपल्याला करता येतं, त्याचं रेकॉर्ड ठेवल्यामुळे काय फायदा होतो, याचं एक छोटं उदाहरण इथे आपल्याला देता येईल. की साधारणतः 2008 पासून सुरू झालेला हा प्रयोग, 2008 ते 2018 पर्यंतची ही आकडेवारी इथे दिलेली आहे. म्हणजे जे पावसाचे दिवस आहे, पावसाचे दिवस जवळपास 64 दिवसापर्यंत आपण पोहोचलेले दिसत आहे. आणि जो पावसाची सुरुवात आहे, ऑनसेट ऑफ मान्सून ज्याला म्हणतो, ती पण आपल्याला दरवर्षी बदलताना दिसून येत आहे. आणि त्या परिसरात पण हायेस्ट रेनफॉल ते पण इथे दिलेलं आहे. म्हणजे 132 मिलीमीटर पर्यंत एका दिवसात पाऊस झालेला आहे. त्यास याच्यात हे पण लक्षात येतं, जास्त पावसाचे दिवस पण वाढत आहेत. त्यासोबतच ड्राय स्पेल पण वाढत आहे, पावसाचे खंड पण वाढताना दिसून येत आहे. म्हणजे 40 दिवसापर्यंतचा ड्राय स्पेल या भागातल्या शेतकऱ्यांनी 2017 मध्ये अनुभवलेला आहे. त्याचा पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. आणि ही खांडबाऱ्याची आकडेवारी आहे आणि शेवटच्या रकान्यामध्ये नवापूरची आकडेवारी आहे. दोन्ही रकान्यामधील आकडेवारीमध्ये मोठा फरक आपल्याला दिसून येतो आहे. आणि शासकीय स्तरावर जी काही पावसाची आकडेवारी असते ती साधारणतः तालुक्याची असते. त्याच्यामुळे मोठा फरक आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट.
याचं एक छोटं उदाहरण पुढे सांगणार आहे मी. नेक्स्ट. खंबारा विशालजी नेक्स्ट. खांडबारा परिसरामध्ये 2014 मध्ये गारपीट निर्माण झाली, गारपीट झाली. आणि सगळ्या शेतकऱ्यांचे फोन यायला लागले, असं झालं, असं असं झालं. मग आम्ही सगळ्या शासकीय यंत्रणेशी संपर्क करणं सुरू केलं. तर असं आढळून आलं की नवापूरमध्ये एक पाण्याचा एक थेंब नाही, आणि इथे मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे. आणि ती गारपीट झाली ती पर्जन्य मापकामध्ये सगळी पडलेली आहे. आणि मग त्याच्यातून पाणी, त्या बर्फाचं, गारांचं पाणी होऊन त्याच्यात जमा झालेलं आहे. अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती. मग आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना, जे खांडबारा परिसर विकास समिती आपण स्थापन केली, या समितीच्या माध्यमातून सगळे तत्कालीन कलेक्टर माननीय प्रदीप कुमार यांची भेट घेतली, की आम्ही पावसाचं, आणि सगळे सगळे शेतकरी हे पावसाचे जे जलदूत होते सगळे, आपल्या पर्जन्यमापाच्या नोंदीच्या वही घेऊन तिथे गेले होते, की आम्ही हे सगळे जीएसडीएने दिलेले पर्जन्यमापकाचा वापर करतो आणि मापन केलेलं आहे. आणि हा पाऊस आमच्या इथे झालेला आहे, इतका मोठी गारपिटी झालेली आहे, सगळे फोटो हे ते सगळे दाखवले. आणि त्यावेळेस मग तालुक्याची आकडेवारी मागा. तालुका स्थानावर तर एक पावसाचा टिपूस नाही, अशी परिस्थिती होती. तर या सगळी स्थानिक परिस्थितीवर आधारित या सर्व शेतकऱ्यांना त्यावेळेस पर्जन्यमानाची भरपाई मिळाली. एक चांगली उपलब्धी म्हणता येईल, की आपला स्थानिक स्तरावर पावसाची नोंद करणं किती गरजेचं आहे. नेक्स्ट. पाणी उपलब्ध झालेलं आहे, शेतीचं नवीन तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे, तर सोबतच पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही काही महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्यांना पण आम्ही संपर्क केला. आणि एक कन्व्हर्जन्स मध्ये काय काय करता येईल असे वेगवेगळे प्रयोग आम्ही केले. आणि त्याच्या माध्यमातून 18 शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे संच प्रयोगासाठी मिळाले. 35 शेतकऱ्यांना तुषार संच, आणि कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर यांच्या माध्यमातून 50 शेतकऱ्यांना. अशा प्रकारे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी या सगळ्या कन्व्हर्जन्सचा चांगला उपयोग झाला. ठिबक सिंचनावर भाजीपाला लागवड झाली, उन्हाळ्यामध्ये तुषार सिंचनावर भुईमुग घ्यायला लागले. एकूण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये फरक दिसून आलेला आहे. आणि हे सगळे फायदे पाहून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आता जवळपास 910 एकरवर ठिबक सिंचन केलेली आहे. ही जुनी आकडेवारी आहे. अजून याच्यात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. नेक्स्ट. त्यासोबतच ज्यावेळेस कांदा व लसूण संशोधन केंद्राच्या या सगळ्या टीम सोबत आम्ही हे होतो, आणि त्यासोबतच आम्ही कांदा उत्पादन आणि कांद्याचं बीजोत्पादन यात पण आम्ही काही शेतकरी गटांना, बचत गटांना सामावून घेतलेलं होतं. कारण हा जो क्लस्टर आहे, हा क्लस्टरचं जे तापमान आहे, ते तापमान कांद्याच्या बीजोत्पादनासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. त्यासोबत त्या परिसरात असणाऱ्या मधमाशांचं प्रमाण हे लक्षात घेता इथे चांगल्या क्वालिटीचा कांदा होऊ शकतो, असे काही वर्षाच्या प्रयोगानंतर आम्ही लक्षात आलं. आणि त्याच्यातून एक मोठ्या प्रमाणावर या कांदा व लसूण संशोधनालय राजगुरुनगर यांच्याशी चांगली कोऑर्डिनेशन झालं. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून, शेतकरी गटाच्या माध्यमातून कांद्याचं उत्पादन, त्यासोबतच कांद्याचं बीजोत्पादन सुरू झालं. कारण इथचं जे बियाणं होतं ते चांगल्या क्वालिटीचं बियाणं मिळायचं. मग वेगवेगळ्या व्हरायटी, फुले समर्थ असे, बसवंत 780, भीमा सुपर, भीमा किरण, भीमा श्वेता, भीमा शुभ्रा, भीमा शक्ती, अशा वेगवेगळ्या
त्यांनी बल्ब दिले, ओनियन बल्ब, कांद्याचे हे दिले, बल्ब दिले, त्याप्रमाणे इथे बीजोत्पादन शेतकऱ्यांच्या गटातून होत होतं. नेक्स्ट. नेक्स्ट. आता त्यात आम्ही काही वेगवेगळे जे कन्व्हर्जन्स करत होतो, त्यात आत्मा नंदुरबार याचा मोठा सहभाग होता. मग अजून वर्षभर या पाण्याचा उपयोग कसा करून येता येईल या दृष्टीने आम्ही विचार करत होतो. त्यामधून भाजीपाला लागवड हा एक चांगला माध्यम होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने वांगे असेल, नंतर भेंडी आणि गवार यांचं शेतकऱ्यांचे गट बनवले आणि शेतकऱ्याच्या गटाच्या माध्यमातून त्याचं उत्पादन करायचं आणि त्याची सामूहिक विक्री करायची, असं चांगली रचना सुरू झाली. आणि भेंडी जी होती, भेंडीचं उत्पादन चांगलं होत होतं आणि ती भेंडी ची जी निर्यात आहे ती युरोपपर्यंत या परिसरातली भेंडी या प्रयोगाच्या माध्यमातून गेली आहे. ही एक आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणता येईल. आणि या परिसरातील शेतमाल युरोपपर्यंत पोहोचला, एक चांगली मजल या माध्यमातून आम्ही मांडलेली आहे. नेक्स्ट. ज्या प्रकारे उत्पादनात वाढ झाली त्या प्रकारे पण त्याच्यावर प्रक्रियेतही वाढ होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही काही मोबाईल राईस मिलचे प्रयोग सुरू केले. आम्हाला असं आढळून आलं की त्या परिसरातले जे शेतकरी आहेत, भात जो साळ असते त्या साळीपासून भात काढण्यासाठी गुजरातमध्ये जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा वेळ जातो, तुटफूट होते आणि जास्त पैसे पण लागतात. हे जर त्या स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगाची जर रचना झाली तर हा सगळा वेळ वाचेल, पैसा वाचेल, गावातला गावात पैसा राहील. अशा दृष्टीने आम्ही हे करून विचार करून मोबाईल राईस मिल चे प्रयोग घेतले. मोबाईल राईस मिलच्या प्रयोगातून असं आढळलं की अतिशय साधारणतः एका तासात 125 ते 150 किलो अशा क्षमतेच्या ज्या राईस मिल आहेत त्या इथल्या परिसरातील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरू शकतात. त्या दृष्टीने आम्ही त्याचे हे सुरू झाले. त्याचे चांगले परिणाम आले आणि जवळपास 21 राईस मिल त्या काळामध्ये तिथे स्थापन झाल्या. आता याच्यात वाढ होऊन वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून जवळपास 350 मोबाईल राईस मिल त्या भागामध्ये आता कार्यरत आहे. त्यासोबतच काही मोठ्या राईस मिल शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पण कार्यरत झालेले आहे. मग त्या परिसरातली होणारी तूर डाळ असेल त्याच्यावर प्रक्रिया करणारी डाळ मिळ, जी भात आहे ती भाताची मळणी चांगली होण्यासाठी भात मळणी यंत्र, मक्याचं उत्पादन वाढलं तर मका मळणी यंत्र, अशा सगळ्या या कृषी पूरक उद्योग यंत्रांचा वापर, यांत्रिकीकरण असं याला गती मिळाली आहे. त्यासोबतच शेतकरी सुविधा केंद्र, मग जे छोटे छोटे तंत्रज्ञान आहे, छोटे छोटे अवजार आहे, त्यासोबतच जे काही सुधारित लागवड तंत्रज्ञान असेल त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, निविष्ठा असतात, जसं काही प्रकारचे सापळे असतील, बीज प्रक्रियेसाठी काही जैविक घटक असेल, हे सगळे स्थानिक स्तरावर उपलब्ध झाले पाहिजे. या दृष्टीने आम्ही शेतकरी सुविधा केंद्राची एक संकल्पना मांडली आणि त्यातून 10 शेतकरी सुविधा केंद्र सुरू झाले. नेक्स्ट. त्यासोबतच काही कृषी आधारित पूरक व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती असेल, कुक्कुटपालन असेल, शेळी पालन अशा सारख्या कृषी पूरक व्यवसायांची वर जोड देऊन त्यांना एकात्मिक शेतीकडे कशी वाटचाल करता येईल या दृष्टीने पण चांगले प्रयत्न झाले. नेक्स्ट. एकूणच ही जी सगळी हा जो सगळा प्रयोग होता, तो प्रयोगाचा एक महत्वाचा गाभा म्हणजे लोकसंचालित व्यवस्था. मग प्रत्येक गावामध्ये कृषी उन्नत गट, जलस्रोत उपभोक्ता गट, फळबाग गट, भाजीपाला गट, पशुपालन गट अशा 5 गटांमध्ये सगळे शेतकरी विभागले होते. आणि ते शेतकरी प्रत्येक गटाचे प्रमुख मग हे शेतकरी मंडळात असायचे. असे 8 गावामध्ये शेतकरी मंडळ स्थापन केले. मग या शेतकरी मंडळातले जे प्रमुख होते
ते प्रमुख सगळे समूह पातळीवर वरील मंडळ, म्हणजे ज्याला आपण खांडबारा परिसर विकास समिती असं नाव दिलेलं आहे. ते म्हणजे आपल्या परिसरात अ, होणारा विकासाची संकल्पना, विकासाचं नेतृत्व आम्हीच केलं पाहिजे स्थानिक स्तरावरून, अशा प्रकारची रचना तिथे स्थापन झाली. याच लोकसंचालित व्यवस्थेमध्ये नेसू परिसर शेतकरी उत्पादक कंपनी सुरू झालेली आहे. त्या माध्यमातून राईस मिल सुरू आहे. म्हणजे एकूणच या अशा लोकसंचलित व्यवस्थामुळे 500 कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा उद्देश होता. परंतु 1048 कुटुंबांना या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी करून घेता आलं आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. नेक्स्ट नेक्स्ट हे सगळं जी समृद्धी पाण्याचा साठा झाला, सुधारित लागवड तंत्रज्ञानामुळे शेतीचं उत्पादन वाढलं. वर्षभर काही शेतकरी भाजीपाला लागवड असं घेत होते आणि त्याच्यातून एक चांगली समृद्धी निर्माण झाली. आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी जे परिसरातून वाहणारी जी नेसू नदी होती ती महत्वाची होती. ती आपली पालन पोषण करणारी माता आहे असा भाव शेतकऱ्यामध्ये, त्या परिसरातील जनतेमध्ये निर्माण व्हावा म्हणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नेसू नदी पूजनाचा उत्सव आम्ही त्या भागात सुरू झाला आहे. अ, ही या कार्यक्रमाची पूर्ण रचना जी खांडबारा परिसर विकास समिती आहे ती करत असते. आणि प्रत्येक गावात दरवर्षी वेगवेगळ्या गावात, आज या गावात तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या गावात, अशा प्रकारे प्रत्येक गावात संपूर्ण, आणि ते सगळं आयोजन संपूर्ण गाव करत असतं. तर त्यावेळेस जे काही जो छोटा कार्यक्रम होतो त्याच्यात सगळे जलदूत आपापल्या गावची पर्जन्य स्थिती मांडतात. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक सिंचन असेल किंवा वेगवेगळे लागवड तंत्रज्ञान असेल त्यावर चर्चा करतात. जे यशस्वी त्या वर्षातले जे यशस्वी शेतकरी आहेत ते यशस्वी शेतकरी कथन करतात. काही शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला, त्यांचा तिथे सन्मान केला जातो. आणि हा संपूर्ण कार्यक्रम तिची जी स्थानिक भाषा आहे भिली भाषा, त्या भिली भाषेत होतो. अशा प्रकारे सकाळच्या याच्यात त्या गावामधून कलशधारी महिलांची आणि सर्व शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची एक यात्रा निघते. त्यानंतर हा कार्यक्रम तिथे होत असतो. अशा प्रकारे सुरुवातीला नदीच्या पात्रातली स्वच्छता, इथून हा सगळा कार्यक्रम सुरू होत असतो. नेक्स्ट. अशा प्रकारे नदीच्या पात्राची स्वच्छता, गाव फेरी, नंतर पूजन आणि पुन्हा नदीच्या पात्रामध्ये जाऊन आरती, अशा प्रकारे हे कार्यक्रमाची रचना असते. नेक्स्ट. आणि गेल्या 4 वर्षापासून त्या सर्व गावकऱ्यांना वाटू लागलं की आपण जशी नर्मदेची परिक्रमा केली जाते तशी आपण नेसू नदीची पण परिक्रमा केली पाहिजे, असा भाव त्यांच्यात निर्माण झाला. आणि हे आता 4थं वर्ष आहे. साधारणतः दसऱ्याच्या आधी हे केली जाते. जसं नंदुरबार तालुक्यातील खांदेपाडा, नागसर या परिसरातून ती वाहते आणि साधारणतः हे सगळे शेतकरी मरोड या गावापर्यंत जाऊन आपली प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. आणि साधारणतः 15 गावं दोन्ही काठावर वसलेले आहेत. अं, ज्या ठिकाणी मुक्काम असेल तिथे साधारणतः संध्याकाळी 8 ते 10 पाण्याविषयी चर्चा, पाण्याविषयी प्रबोधन, प्रकृती निसर्गाबद्दल प्रबोधन, असे सगळे विषय त्यात केले जातात. त्यानंतर भजन कीर्तन होतं आणि आरती होती. आणि या परिक्रमेच्या दरम्यान सकाळ संध्याकाळ त्या त्या गावामध्ये आरती पण होत असते. अशा प्रकारे एक चांगला भाव या नदीबद्दल निर्माण होतो आहे. आणि ही नदीच आपली जीवनदायिनी आहे असा भाव होतो आहे. आणि ही विशेष म्हणजे तापी नदीची उपनदी आहे. नेक्स्ट. तर हा एकूण जो प्रयोग झालेला आहे त्या प्रयोगाचे परिणाम असं, जे प्रयोगात सामील झाले होते त्यापैकी जवळपास 90% परिवाराचे स्थलांतर थांबले आहे.
परिसरात उद्योगाची निर्मिती झाली, आर्थिक स्थिरता निर्माण आली आणि जलसंसाधनाची उपलब्धता या प्रयोगातून निर्माण. एकूणच लोकसहभागातून या भागात जलसमृद्धी निर्माण झालेली आहे. यालाच आपण खांडबारा पॅटर्न, जलसमृद्धीचा खांडबारा पॅटर्न असंही म्हटलं जातं. धन्यवाद. विशालजी, बस तेवढंच होतं. धन्यवाद जयंत उत्तरवार सर. खूपच छान तुमचं कार्य आहे. म्हणजे लोकसहभागातून एका नदीचं पूर्ण जीवन कसं पलटू शकतं याबद्दल तुम्ही मांडलं. आणि हे खरोखर गरजेचं आहे. आमचे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंगजी म्हणतात की एखादी नदीवर काम करायचं असेल तर हे 4 पिलर खूप महत्वाचे असतात. ते म्हणजे अं, संत, शासन, महाजन आणि समाज. संत म्हणजे आपल्यासारखे सगळे सायंटिस्ट लोक असतील, टीचर असतील, जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत ती सगळी संत मंडळी जी एक्सपर्ट्स आहे. शासन म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्स दोघंही. तिसरं ते म्हणतात की महाजन, की या सगळ्या गोष्टीसाठी आजच्या भाषेत जे CSR आहे तर CSR फंडिंग करणारे दानशूर व्यक्ती. आणि चौथी गोष्ट असते की समाज ज्याच्यासाठी आपण काम करतो ते या सगळ्यांसाठी हे खूप महत्वाचं असतं. जयंत सर तुम्ही आहात ना? आपण चौधरी सरांचं ऐकून मग प्रश्न उत्तर घेऊया का तुम्हाला जायचं आहे कुठे? जयंत सर. चालेल 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 चालेल. हो ठीक आहे. नथिंग नावाने कोण आहे? तुमचे प्रश्न आपण नंतर घेऊया. तुम्ही हँड रेज मी केलाय. सर ईश्वर पाटील. हा, नमस्कार ईश्वर पाटील सर. आपण नमस्कार सर. प्रश्न उत्तर नंतर घेऊया. आधी हो ठीक चौधरी आहे, चालेल सरांना चालेल ऐकून चालेल. घेऊया. हो चालेल सर, चालेल. स्वागत आहे चौधरी सर आपलं. आणि तुम्हाला थोडं टेक्निकल इश्यू होता त्याच्यामुळे लेट जॉईन झालात. सर तुम्ही अनम्यूट करून घ्या. unmute. म्हणजे तुम्हाला बोलता येईल. मी जास्त वेळ न घेता चौधरी सर एक ऑर्गॅनिक फार्मर प्रॅक्टिस आहे त्यांची. गेले अनेक वर्षापासून ते सेंद्रिय शेतीबद्दल स्वतः प्रयोग करतायत. तर आपण त्यांच्या आणि सर नंदुरबार जिल्ह्यातलेच आहेत. आज आपले दोघंही वक्ते नंदुरबार जिल्ह्यातले योगायोगाने. तर मी जास्त वेळ न घेता चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची मांडणी करावी. सर नमस्कार सर्वांना, सर्व शेतकरी आणि माझे गुरुजन पण तिथे आहेत. आवाज येतो सर? हॅलो हो, येतो हॅलो. येतो. हो सर, येतोय. क्लिअर आहे हा. सर. हो सर. तर माझे गुरुजन पण आहेत तिथे. MG पाटील सर आहेत, उत्तर सर आहेत, त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. ते सर्व याच्यावर आहेत. मी एक उद्योजक फक्त या MG पाटील सर आणि KVK मुळे बनलोय. कारण मला जीवाणूची माहिती MG पाटील सरांनी आणि KVKने मार्केटिंगची लाईन लावून दिलेली आहे. त्याच्यामुळे मी उद्योजक बनलोय. माझे नाव भिकाभाऊ काशीनाथ चौधरी. माझ्याकडे गावात घरनं जंगलात शेतणे होतं. शेतीच्या विषय माझ्या नाही होता. पण मी इथे मी गांडूळ खताचा जेव्हा प्रकल्प केला तेव्हा MG पाटील सरांनी मला जीवाणूची खूप माहिती दिली. आणि त्यानंतर मी जीवाणूच्या खताबद्दल मी खूप हे काढलं आणि मार्केटिंगचा इश्यू आला तर मला KVKने खूप मदत केली. KVKचे उत्तरवार सर आहे, जे आपले दहा तोंडे सर, कोंडे सर यांनी मदत केली आणि यांनी माझ्या पेपरामध्ये दिल्यामुळे माझा उद्योग खूप मोठा वाढला आहे. कारण आता तर 2.5 एकर मध्ये माझ्या पूर्ण गांडूळ प्लॅन आहे. आता भरपूर म्हणजे जेव्हा माझ्याकडे गावात घर नाही होतं आणि जंगलात शेत होतं, आज हे जीवाणूमुळे माझ्याकडे सर्व काही आहे. आज मी 40 लोकांना रोजगार दिला आहे आणि मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मला KVKने जास्त केलेलं आहे.
आणि म्हणून मी केविकेचे जास्त आभारी आहे. त्याच्यामुळे काय झालं, आज मी मोठा उद्योजक झालो या जिल्ह्यामध्ये. म्हणजे माझे 1 टन 2 टनची ऑर्डर तर मी घेतच नाही. 10 टनच्या वरती असेल तरच, म्हणजे एवढं प्रोडक्शन निघायला लागलंय. आणि त्याला लगत मग बेड बनवणं. त्यानंतर आता आता कृषी विभागाने मला काही एक नवीन हे देत आहे, काय कोटरमा वगैरे बनवायचं. म्हणजे कृषीचे एक एक उद्योग मला जॉईन होत गेले, तसं मी त्याच्याकडे जात गेलेलो आहे. त्यानंतर मी कुठे काही गेलो, पहिली गोष्ट तर मला येऊ देत नाही लोक. आणि गेलो तर मी तिथून काही ना काही घेऊन येतो. म्हणजे कसं आहे, जिद्द मी सोडली नाही. आणि जिद्द एवढी आहे. आणि दुसरं असं, जे पण शेतकरी घरी तयार करणार असेल, मला ज्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं मी त्यांना फुकट आणि केव्हाही अर्ध्या रात्री फोन केला तर देत असतो. कारण शेतकऱ्यांनी स्वतः करायला पाहिजे, मी एकटा कोणाला पुरणार आहे. म्हणजे मी व्यापार हा दृष्टीने नाही करत असून, मला शेतकरी तापी परिसरात सर्वीकडे शेतकरीला आपल्याला स्व खर्चाने, कमी खर्चाने कसं येईल त्याच्यावर मी जास्तीत जास्त भर देतो. आणि शेतकऱ्यांपर्यंत मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी पुरवत राहतो. आणि शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही करा, तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा, मी त्याच्यावर काही ना काही सोल्युशन काढून देईल. तर असे काही शेतकरी, हजारो शेतकरी मला जुडलेले आहेत. आणि माझे भरपूर या आता नंदुरबार जिल्हा सोडून बाहेर सुद्धा मोठं काम आहे. आता नागपूर इकडे तिकडे 100-100 टनची ऑर्डर येते. हे हे जास्तीत जास्त केविकेमुळे झालेलं आहे. त्या केविकेने माझ्यावर पुस्तक लिहिलं, केविकेने माझ्या एका पेपरात दिला एग्रवनला. त्याच्यामुळे माझे सर्व महाराष्ट्रात नाव झालं. आणि त्याच्यामुळे मला मार्केटिंग शोधावी लागली नाही. आणि मार्केटिंगसाठी फिरावं लागलं नाही. फक्त उत्पादन करायला मला अडचणी येतात, म्हणजे मी पुरू शकत नाही. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो, हा कृषी प्रधान देश आहे. जवळजवळ 99% लोक शेती करतात. तर त्यांनी स्वावलंबी व्हावं म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वतः तयार करावं निविष्ठा. एक गाय असेल, 2 गाय असेल, आणि त्यांच्यात तेवढा खर्च कमी होईल. आणि तेवढं सेंद्रिय याच्यावर येता येईल तेवढं सेंद्रिय पदार्थ टाकून सेंद्रिय शेती करावी, अशी माझी इच्छा आहे. आणि मला बोलण्यासाठी थोडा टाइम दिला तुम्ही, आणि त्याच्याबद्दल मी आभारी आहे. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो सर. धन्यवाद चौधरी सर. सर, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सुरुवात केली गांडूळ खत प्रकल्पापासून, तर किती वर्ष झाले हा, या सगळ्या गोष्टीला? मी 2001 ला सुरुवात केली. त्या अच्छा, टायमाला 24 वर्ष. माझ्याकडे काही हो सर. त्या टायमाला माझ्याकडे गांडूळ आणायला सुद्धा पैसे नव्हते. मी माझ्या बाईच्या कानातलं सोनं मोडलं आणि सोनं मोडून ते गांडूळ आणले. लोक मला मग सांगत होते, हा म्याड होऊन गेला, सोनं मोडून किडे आणायला गेला तर याच्या पुढे काही शक्य नाही, हा काय करेल, असं लोकांची धारणा होती. पण ज्या टायमाला मी त्या गांडूळवर, आज माझ्याकडे 52 गाड्या वापरल्या. जय जीवाणू माझ्या गाडीचे, माझ्या पेटेने महाराष्ट्रात फक्त जय जीवाणू माझ्याच गाडीवर दिसेल. आणि मी काही शेतकऱ्यांना आणि काही मुलांना हीच प्रेरणा देतो, तर जिद्द सोडू नका. जिद्द, आता 2006 ला 1 ला सुरू केलं आणि 6 ला वाहून गेलं. एखादा माणूस खचला असता, त्याने ती जिद्द सोडली असती. मी सोडली नाही. सोडली नाही. परत एक दिवस थोडस दुःख झालं, दुसऱ्या दिवशी परत कामाला लागलो. आणि ते कामाला लागल्यानंतर ते म्हणताना, जिसमें कमाया वही है व्यापारी. म्हणजे मी ज्याच्यामध्ये कमवलं थोडंफार, ते गमवलं पण. आणि मग नंतर उठलो. तर आज मी जवळजवळ 30-40 लोकांना रोजगार दिला. शेती घेतली, घर घेतली, गाड्या घेतली, सर्व घेतलं. 4 ट्रॅक्टर आहेत. आज माझं सर्व काही या गांडूळच्या याच्यावर झाल्यामुळे माझ्या गाडींवर जय जीवाणू येतं. आणि माझ्या बाईचे जेव्हा कानातलं सोनं मोडलं, 3ऱ्या महिन्यात मी ते तसं तसं तयार करून दिलं. म्हणजे काय आहे, मला तेव्हा कोणी उभं करत नव्हतं 3,000साठी. आणि 3,000 टाकून तो प्रकल्प आज माझ्या खूप मोठा झालेला आहे. जवळजवळ मी आज माझ्याकडे 1 कोटीचे टर्नओव्हर वर्षाला होतो. बोला सर. सर, मग का तुम्ही स्वतः शेती आणि उद्योग दोघंही करतात?
शेती घेतली मी आणि त्याच्यात फक्त उद्योग करतो, कारण मला उद्योगाला शेती पुरत नाही. 2.5 एकर अच्छा. शेती घेतली आणि त्या हा. शेतीमध्ये मी सर्व हे केलं. आता दिवाळी नंतर माझ्या केळीच्या धागापासून, केळीच्या खांब्यापासून धागा आणि लिक्विड खत तयार होणार आहे. हा एक नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे. माझ्या इथे बेड तयार होतात, गांडूळ तयार होतात. मला एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं तुमच्याकडे हे भेटेल का, मी ते तयार करून देतो. पण मला जास्तीत जास्त केळीची मदत खूप होते. आता बोरो पेस्ट वगैरे हे सुद्धा मी तयार करतो आणि ज्यांना लागतं त्यांच्या ऑर्डर असते त्यांना पोच करून देतो. फक्त मी दुकानदाराला माल देत नाही, शेतकऱ्याला माल देतो. कारण शेतकऱ्याला 2 पैसे कमीने कसं देता येईल याच्या त्यांचं कनेक्शन गेलं. हा चौधरी सर, तुमचं कनेक्शन गेलं. हॅलो. हा सर. हा, तुमचं कनेक्शन गेलं हॅलो. होतं मध्ये. हा, बोला बोला. हो सर, हो सर, हो सर, नेटवर्क. हा सर, बोला सर, अजून काही प्रश्न? हा, मी आधी ईश्वर पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. सर्वात प्रथम दोघं वाक्यांचं खरोखरच खूप अभिनंदन. आपण खानदेशातला तो, पण सध्या मुंबई उपनगरात राहतो. आणि विशाल संकुल सर जे बी लिंक करतात मुंबईमध्ये राहून, प्रत्येक मीटिंग आम्ही अटेंड करतो. खरोखर एक खानदेशातले सुपुत्र आहात तुम्ही. आणि एक शेतकऱ्यांसाठी जयंत सरांनी आणि चौधरी सरांनी जे काम केलंय, ते सर्व शेतकरी बांधवांनी, आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेट देऊन त्यांच्याकडून काही शिकून घेतलं तर आपल्यावर जे, म्हणजे माझा अंमळ तालुका आहे समजा, तर पाणी नाही आहे, आपण म्हणतो शेती पिकत नाही, पाणी नाही. पण आपल्यासारख्या लोकांकडून प्रेरणा घेऊन जर कार्य केलं तर नक्कीच विकास होईल. कारण जयंत सरांनी खांडबारा विकास समितीच्या माध्यमातून जो विकास करून दाखवला, खरोखर सर तुमच्या कार्याला म्हणजे शाल्यूट आहे. गावागावामध्ये मी इथे राहून गाव पाणीदार करायचा प्रयत्न केला, पण खूप अडचणी येतात. लोकांचे विचार खूप वेगळे असतात की आपण एवढ्या लांबून तिथे जर कार्य करायला गेलो तर त्यांची एकच भावना असते की यांना काहीतरी याच्या मागे मिळतंय बुवा, म्हणून हे करताय काय. पण आपण आपलं ज्ञानाचा किंवा आपलं ते जन्मभूमी आहे आणि आपल्या ज्ञानाचा फायदा करून द्यायचा प्रयत्न करत असतो. पण गावागावात राजकारण असल्यामुळे तुम्हालाही त्या गोष्टीचा अनुभव आला असेल, आणि तुम्ही शासकीय नोकरीत असून जर केलं असेल तर अजून त्यात सॉलिड मारली पाहिजे. कारण शासकीय नोकरीमध्ये प्रयत्न करतात लोक, पण आपल्या नोकरीला काही बाधा येऊ नये. कारण लोक दोघं बाजूने असतात, राजकारणी लोक गावातली काहीतरी टिमकी लावून देतात आणि ते आपल्याला अडचणीत होतं. पण अशा परिस्थितीतनंही आपण एक आदिवासी भागामध्ये कार्य करून आज त्याला सुजलाम सफलाम बनवलं. तुमचं खूप खूप अभिनंदन. आता तुमची हॅलो, जी ही हॅलो, व्हिडिओज हॅलो, आहे. हॅलो सर, मी सरकारी नोकरी करतो तरी पण मी कार्य करायला सोडत नाही. हो, मग तेच ना, तेच हा. म्हणजे कारण खूप फेस मी करावं लागतं अशा मी आता गोष्टीतनं. आता मीटिंगला बोलतोय तर मी आता ड्युटीवर आहे. ओके, ओके, ओके. कारण सर हा. आज आपण चौधरी सर, तुम्ही जे गांडूळ प्रकल्प निर्माण केलाय, आज ही काळाची गरज आहे. कारण आता कोणत्या शेतकऱ्यांनी गुरं गाई म्हशी ठेवली नाही. त्यातल्या त्यात आपण ट्रॅक्टरने नांगरून टाकतो. ट्रॅक्टरने नांगरल्यामुळे अजून बरोबर. जमिनीची खूप नुकसान होतं, असं एक माझं व्यक्तिगत मत आहे. आणि तुमच्या ज्ञानाचा फायदा आम्ही सध्या आता शहापूर तालुक्यामध्ये काही आदिवासी गावांमध्ये एक स्वामी विवेकानंद मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे. हे तुमचे अनुभव, तुमची माहिती याच्या आधारावर आम्ही तिथे नक्कीच काहीतरी, जयंत सरांनी जसं ग्रुप बनवले, शेतीसाठी चौधरी सरांनी जसं गांडूळ खताचा प्रयोग करायला सांगितला जेणेकरून शेतीची पोत सुधारेल, हे अनुभव आम्ही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना किंवा हे लिंक सोलंके सरांकडून, विशाल सरांकडनं मागून घेईल आणि आमच्या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये दाखवेल. आणि त्याच्या तुमच्या दोघांकडून प्रेरणा घेऊन त्याच्यातनं काहीतरी आम्ही अ, खारी नाही तर खारीचा वाटा घेऊन आदिवासी भागातल्या लोकांसाठी काहीतरी प्रेरणा देऊ.
एवढंच मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि तुमच्या दोघांना सर कार्याला कोणाला खूप खूप शुभेच्छा. सर कोणाला गरज पडली, अडचण आली या गोष्टीची, गांडूळ कसे जगवायचे, काय कसं करायचं, त्याच्याबद्दल तुम्ही केव्हाही मला फोन करा. मी अर्ध्या रात्री फोनवर उत्तर देणार. सर मी आत्ताच रिटायर झालोय. माझं भविष्यात गावी यायचं प्लॅनिंग आहे. नक्कीच तुमचं मार्गदर्शन मी घेईल, कारण आमचं आणि आपला तुमचे नंदुरबार. काही शेतकऱ्यांची इच्छा असेल तर माझ्या प्लॅनवर तुम्ही दाखवायला घेऊन येऊ शकतात. काही नाही बरं तसं मी सर्व ओपन ठेवलेलं आहे. बोला जैन सर. ईश्वर पाटील साहेब, तुम्ही एकदा व्हिजिट करायला या आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये. हो नक्की नक्की सर, नक्कीच. कारण मला हो. कारण शून्यातनं विश्व निर्माण करायचं आणि त्या बी आदिवासी भागांसाठी किंवा गरिबांसाठी. याच्यातला जो एक आनंद आहे ना, तो एक पैशाच्या पलीकडे आहे. कारण एक थोडासा मी बरोबर पण बरोबर. त्या क्षेत्रामध्ये काम करणारा, थोडासा एक खारीचा वाटा इतकं काम करतो. कारण त्याचा जो एक आनंद आहे तो द्विगुण आहे. काही लोकांना पैशामध्ये आनंद मिळत असेल, काही लोकांना पण सामाजिक कार्यातून दुसऱ्याची उन्नती करताना जे एक आनंद मिळतो, तो एक आनंद फार वेगळा असतो असं मला वाटतं. आणि मी नक्कीच आपल्या दोघा उपक्रमांना भविष्यात नक्कीच भेटायला. गांडूळ खत प्रकल्प तर वेळ आली तर मी स्वतःच चालू करेल, कारण माझ्या गावाकडे माझी शेती पण आहे, जागा पण आहे, सर्व गोष्टी आहेत. तर चौधरी सरांचं मार्गदर्शन घेऊन नक्कीच त्यांचा शेतकऱ्यांना उपयोग. आणि चौधरी सर, तुमचं एक कौतुक असं की तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना देतात, दुकानदारांना देत नाही. खरोखर आज हो, शेतकरी जेव्हा कृषी केंद्र टाकतो आणि तो व्यापारी होऊन जातो आणि शेतकऱ्यांना लुटतो. आज जगामध्ये लुटायला फक्त शेतकरी सापडलाय कोणाला पण. कोणताही त्याच्यासाठी आम्ही कंपनीवाला. त्याच्यासाठी बाहेर आहे ना 14 रुपये 20 रुपये खत मिळतं, मी 5 रुपये देतो. कारण आमच्याकडे कसं आहे, काठेवाडींच्या गायी 400-500 आहेत हो. आमच्या गावाला. हम्म, हम्म, आणि हम्म. सर्वांचं खत मला स्वस्त मिळतं. आणि मी हा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासाठी शेतकऱ्यांना देतो. कारण दुकानदाराकडे गेलं तर 9-10 रुपये किंमत होऊन जाईल त्या खताची. मी हो फक्त हो. 5 रुपये किलोने ते खत देतो. नाही, आणि खरोखर म्हणजे असे फार कमी लोक आहेत की जे शेतकऱ्यांसाठी. मी बरेच काही लोकांनी की त्यांना प्रश्न हेच करतो, बाबा तुम्ही उद्योग म्हणून करताय की शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून करताय? आम्ही तर शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून करतो. उद्योग पण केला, माझ्याकडे नाही होती शेती वगैरे, पण शेतकऱ्यांना सहकार्य करत करत उद्योग बी मिळाला माझ्याकडे, सर्व झालं. माझी जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा मला भगवंताने आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने डबल दिलं. हो ना, हो ना. नाही चौधरी साहेब, म्हणजे बरेच लोक काय करतात माहितीये का? आता हो. एक कंपनीवाल्यांनी मला फोन केला होता, तुम्ही हा, चंदन लागवड करा. एवढे पैसे होते. त्याला हा, म्हटलं, मी तुला 5 एकर शेती लिहून देतो आणि तू 50 लाख सांगतो ना, मला 20च हो, लाख दे. आजच 20 लाख दे. बरोबर आहे. पाच 5 एकर शेती मी तुझ्या 10 वर्षासाठी तुला करून देतो. मग तुम्ही ते असं कसं काय ते फ- बोलता ते म्हणे? फसवणूक होते. आणि दुकानदार बी असंच करतो. तुम्ही काय घेऊन गेले, हे पानावर हे पडलं तर पहिले कमी याचे दवा देईल, नंतर 60 EC, मग 70 EC पुढे आहेच नाही. तो हम्म. ते देऊन त्याचे पैसे, त्याला केव्हाही माल निघाला तर मिळणारच आहे. 10 वर्षी नाही तर दुसऱ्या वर्षी, कारण त्याला त्याच्यात जास्त प्रॉफिट आहे. म्हणून आम्ही काय करतो, दुकानदारला माल देत नाही. आणि जे शेतकरी ठराविक आहे त्यांना जे मी सांगतो तुम्ही वापरा, आणि वापरतायत. माझ्यावर शेतकरी मला जोडलेले आहेत. आणि ते सेंद्रिय शेती करून त्यांना फायदाही होतोय. त्यांची जमीन नरम आहे, ढेकाळ निघत नाही. आणि त्यांनी केळी ऊसासारखं पीक लावलं तर त्याच्या जमिनीमध्ये गांडूळ फिरतात, ते दाखवतात, फोटो काढून मला पाठवतात. नाही नाही, हे हे एक आत्मिक समाधान खूप आहे. आणि खरोखर तुमचे दोघांचे म्हणजे मी नक्कीच प्रयत्न करेल गावाकडे आलो की. आणि नुसतं प्रयत्न नाही करणार, तुमच्याकडनं काहीतरी शिकून काहीतरी करायचा प्रयत्न केला. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि विशाल सरांचं बी, की विशाल सर असे आम्हाला वेगवेगळे वक्ते उपलब्ध करून देतात दर आठवड्यातनं. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद ईश्वर पाटील सर. ईश्वर पाटील सर शिखर बँकेत होते, आता रिटायर झाले यावर्षी. मुंबईला हा, हेड ऑफिसला होते. असं असं असं. नक्की या ईश्वर पाटील सर, तुम्ही पण या. सोनकुल सर, तुम्ही पण या बरं. नक्की सर, जैन सर, नक्की. तुम्ही तर खरोखर एक आदिवासी भागातून एवढं त्या लोकांना म्हणजे साधी गोष्ट नाहीये. कारण मी स्वतःच्या माझ्या प्रॉपर गावामध्ये करायचा प्रयत्न केला तर मला काय त्रास झालाय माझं मला माहिती आहे. आणि आपण बाहेरून हम्म. जाऊन लोकांचं मन जिंकून
आणि खरोखर कधी कधी आदिवासी लोक पटकन विश्वास ठेवतात. आपले लोक किंवा आपल्यासारखे शिकलेले लोक आपल्या लोकांना विश्वास ठेवत नाही. ही आताची सध्याची परिस्थिती अशीच दिसते. कारण आम्ही आता सध्या शहापूर तालुक्यात धाकणे म्हणून गाव आहे, आदिवासी सातपाडा आहेत. यावर्षी त्यांना आमच्या विवेकानंद सेवा संस्थेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही 50-50, 100-100 आंब्याची रोपं लावून दिलीत, स्वतः श्रमदान वगैरे करून. खरोखर हम्म. ते ते जेवढं अज्ञानच सुख आहे म्हणतात ना, तेवढं सुशिक्षित मध्ये सुख नाही असं एकंदरीत दिसतं. बरोबर बरोबर. धन्यवाद सर. चालेल. धन्यवाद ईश्वर पाटील सर. जयंत सर, मला एक प्रश्न होता. तुम्ही हे जे सगळं कार्य केलं, हो बर. समिती स्थापन बोला बोला. करण्यापासून तर आज ते सगळं बदल घडलाय, तर हो हो. पूर्ण केविकीची टीम होती आणि बाहेरचे कोणी एनजीओ पण होते का? आणि दुसरं, हे कधी किती आमची वर्षापासून तुम्ही डॉक्टर हेडगेवार, करताय? हा, आम्ही डॉक्टर हेडगेवार सेवा समिती आमची मातृसंस्था आहे. या अच्छा. मातृसंस्थेच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र येतं. त्याच्यामुळे मातृसंस्थेचं मार्गदर्शन आणि आमची सगळी कृषी विज्ञान केंद्राची टीम आणि त्या NAIP प्रोजेक्टचा स्टाफ, असं सगळ्यांचं त्याच्यात योगदान आहे. खूप छान. आणि जसं तुम्ही ते सांगितलं की जे ग्रुप्स बनवले शेतकऱ्यांचे आणि विहिरीत पण वाटा हो ठरवला, तर मग हो हे कसं हो. काय? कारण इथं आता असे बरेच उदाहरणं बघितले आमच्या एरियात, की एक भाऊ दुसऱ्या भावाला आपल्या विहिरीत पाणी घेऊ देत नाही. तर हा. तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करताय? एक साधारण हा जनजाती समाज आहे, तो परस्पर सहकार्य करण्यासाठी उत्सुक असतो. म्हणजे आपल्याकडे जितकी ईर्ष्या असते तशी ईर्ष्या नसते. आणि ज्या वेळेस एकमेकाला सहकार्याची भावना असते, त्याच्यातून शक्य होत असेल तर ते लगेच सहज एकत्र येतात. या खरं म्हणजे तो जो त्यांचा जो प्लस पॉइंट आहे, ती स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथचा आम्ही त्या प्रयोगात उपयोग करून घेतला. अरे वा, खूप छान. आणि जसं तुम्ही ते सगळ्या यंत्रांबद्दल सांगितलं, तर हे यंत्र हो. सगळं केव्हीके पुरवतं का, की त्यांच्या गटांनीच ते परचेस केलेले आहेत आहे? जसं मळणी यंत्र नाही, वगैरे याच्यात तुम्ही सगळं काही, सांगितलं. हो हो, आणि त्याच्यात वेगवेगळे प्रकार पण आहेत. एक काही लोक वाटा, समजा एक 50,000ची असेल तर त्याच्यात 10,000 रुपये लोकवाटा असतो, त्यांचा सहभाग. आणि काही प्रयोगातून मदत, प्रोजेक्ट मधून मदत, अशा प्रकारे. आणि नंतरच्या टप्प्यात आम्ही असं केलं की त्या लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला, आपण पण घेऊ शकतो का. पण इतकी त्याच्याकडे रक्कम नसते. 50,000ची आहे ती, 50,000 नसतात. मग तो त्याच्याकडे समजा 20,000 आहे, तर मग बाकीचे 30,000 आम्ही एक काही CSR प्रोजेक्ट अंतर्गत हे केलं होतं. मग 30,000 त्या CSR प्रोजेक्ट मधून मदत, आणि नंतर त्यांनी त्या 30,000ची परतफेड करायची दर महिन्याला काही, अशा प्रकारे परतफेड करायची. मग आपल्याजवळ जो फंड होतो त्या फंड मधून पुन्हा दुसऱ्या जणांना द्यायचं. अशा प्रकारे तो रिव्हॉल्विंग फंड म्हणून आम्ही वापरला होता. म्हणजे केवळ फुकट देणे असं न करता अशा प्रकारे एक चांगलं मॉडेल तयार केलं होतं. त्यासोबतच हे सगळे चांगले प्रयोग लक्षात घेऊन, त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन, जसं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहे किंवा आत्मा आहे, यांनी पण, कृषी विभाग आहे, यांनी त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या स्कीम मधून पण अशा काही मशिनरी दिलेल्या आहेत. आणि जैन सर सर मला अ, विशाल हा सर मी बोला. हा, बोला बोला तुम्ही बोला. जैन सर तुम्ही सर्व पॉझिटिव्हली सांगितलं, कारण पॉझिटिव्हच होत गेलं बुवा असं. पण कोणत्याही हा. प्रयोगात किंवा याच्यात सर्वच गोष्टी पॉझिटिव्ह होत नाही. एखादी निगेटिव्ह गोष्ट सांगा ना, किंवा सुरुवातीला काय अडचण आल्या असतील तर त्या तुम्ही कशा सॉर्ट आउट केल्या बुवा? नाही, याच्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, लोकांचा सहभाग मिळवणे, लोकांचा विश्वास निर्माण कर. जसं मी पाण्याचं एक उदाहरण सांगितलं की वनराई बंधारे झाले होते, पाणी दिसत होतं,
पण कोणीच वापरायला तयार नव्हतं. बरोबर. हम्म, आणि तेव्हा आम्हीच आश्चर्यात पडलो, अरे इतकं इतकं जर पाणी समोर दिसत आहे पण वापरत का नाही. हम्म, हम्म, हम्म. मग ते आम्ही खोलात गेलो, तर असं लक्षात आलं की त्या लोकांना विश्वास नव्हता की हे पाणी, समजा आम्ही पीक लावून घेतलं, गहू लावला, हरभरा लावला, नंतरचं पाणी नाही मिळालं तर हे पाणी निघून गेलं, बंधारे फुटून गेले, तर आमचं पीक वायाच जाईल. हम्म, हम्म, हम्म. तर हे आम्हाला शिकायला मिळालं की एखादा कोणताही बदल जो आहे तो बदल एकदम झटपट होत नाही. लोकांच्या मध्ये जावं लागतं, लोकांच्या मनामध्ये जावं लागतं, त्यानंतरच लोक विश्वास ठेवतात, हे आम्हाला शिकायला मिळतं. हा, नक्कीच. अशा आता आम्ही जे शहापूर तालुक्यामध्ये धाकणे गाव म्हणून एक 7 पाडे आहेत. तिथे पावसाळ्यात 1000 मिलीमीटरच्या वर पाऊस पडतो. पण डिसेंबर हो, जानेवारी नंतर त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. वन करून 2-2, 4-4 किलोमीटर पाणी वाढावं लागतं. तर हो, अशा हो. परिस्थितीत आता काही ठिकाणी नाले आहेत, तर तिथे बांध वगैरे टाकणार आहेत. पण भूगर्भातलं पाण्याची पातळी लवकर वाढावी, याच्यासाठी तुमच्याकडनं मला काही मार्गदर्शन मिळेल का? आता याच्यात जो त्याचा पाणलोट आहे, त्या पाणलोटमध्ये ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही स्टोरेज स्ट्रक्चर आपल्याला करता येईल का? जसं जलवर्धिनी नावाची एक संस्था आहे. हा, ती शहापूर त्या परिसरामध्ये सिमेंटच्या टाक्या बनवण्यासाठी मदत करते. त्यांच्या माध्यमातून पण चांगलं होऊ शकतं. साधारणतः जो आपल्या ज्या सिंटेक्सच्या टाक्या असतात, त्याच्यापेक्षा कमी दरात, कमी स्वस्त मध्ये, साधारणतः 3 ते 3.25 रुपये लिटर अशा प्रकारे खर्च येतो. आणि त्या चांगल्या असतात आणि कमी खर्चामध्ये त्या चांगल्या आणि जे पावसाचं पाणी असतं ते साठवून ठेवू शकतो, अशा प्रकारची रचना आपल्याला अच्छा, अच्छा. करता येते. नक्कीच तुमचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन घेऊच आम्ही. अ, तुमच्या अनुभवाचा नक्की फायदा नक्की. घेऊ. जयंत सर, अजून एक होतं मग की आपलं जर जसं हा, बर. जसं तुम्ही सांगितलं की 90% स्थलांतर थांबलंय, तर या सगळ्या म्हणजे आता जे हो. गट तुम्ही सांगितले त्यात युवक आणि महिलांचा सहभाग कसा आहे, की फक्त सिनियर लोकच आहेत, हा एक प्रश्न होता. नाही नाही, आता कसं आहे, जो स्थलांतर करतो तो साधारणतः घरचा कमवता माणूसच करतो. बरोबर. मग त्याच्यात वेगवेगळे वयोगट असतात, परंतु आता एक चांगलं झालेलं आहे. आता हे जे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत त्याच्यात युवकांचा सहभाग आहे मोठ्या प्रमाणात. जे शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्याच्यामध्ये युवकांचा सहभाग आहे. जे म्हणजे असे युवक आता काही अ, शेतकरी सुविधा केंद्र आहे, महिला बचत गट चालवतात, महिला बचत गटांच्या काही ऍक्टिव्हिटी आहेत. असं सगळं जे समजा राईस मिल आहे, काही महिलांना राईस मिल मिळालेले आहेत की दिलेले आहेत, काही युवकांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते युवकांना पण रोजगार, महिलांना पण रोजगार, अशा प्रकारे हम्म, एक घर स्थलांतर थांबवणे म्हणजे खूप मोठं काम आहे. एक घर स्थलांतर होणे म्हणजे ती एक मोठी एक सामाजिक समस्या निर्माण होते. सगळे फक्त इथे वयस्कर लोक राहतात, सगळे निघून जातात आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता आहे, लहान मुलांचे शिक्षण आहे, हे सगळं हे दुष्टचक्र आहे. ते थांबवणं फार गरजेचं होतं आणि या प्रयोगातून ते मिळालं. आणि याचं मुख्य कारण पाणी. जर पाणी मिळालं त्याच्या शेतीला, तो वर्षभर शेती करेल, वर्षभर उत्पादनात गुंतून राहील, वर्षभर उत्पन्न मिळत राहील त्याला, मग तो स्थलांतर करणारच नाही. अशा प्रकारची ही रचना आहे. धन्यवाद जयंत सर आणि चौधरी सर. तुमचं आमच्या पूर्ण टीम कडून खूप खूप ऋण व्यक्त करतो. आज नेमकं धनाड सर पण आणि डॉक्टर H.M. पाटील सर हे दोघही प्रवासात हा, असल्यामुळे ते जॉईन नाही होऊ शकले आणि बरेचसे आमचे हा, टीम मधले, बघणार तर झाले होते थोडा वेळ. हा, हा ते झाले होते. मला म्हटले मी प्रवासात आहे त्यामुळे कदाचित कनेक्शन जाईल माझं.
तर बरं बरं. त्यामुळे ते लेफ्ट झाले असणार. आणि तुम्ही पण एच एम पाटील. आम्हाला संधी दिली, त्यामुळे तुमचं पण आम्ही आभार व्यक्त करतो. आमचा उद्देश हाच आहे सर, की जे पण आपल्यासारखे प्रयोग आहेत तापी नदीच्या बेसिनमध्ये होत आहेत सक्सेसफुली. आपल्यासारखी लोक, चौधरी सर असतील, केव्हीके आणि केव्हीकेच्या माध्यमातून तुमच्यासारखी लोक जेव्हा तळागाळापर्यंत हे सगळं नेतात, तर हे खूप महत्वाचं असतं आणि ते इतरांना त्यातनं काहीतरी मिळतं. म्हणून आमचे सतत प्रयत्न असतात आणि हे फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबला पण आम्ही ठेवतो. जे नंतर जरी कोणी बरोबर आलं आणि त्यांना बघायचंय की नेमकं काय आहे, तर ते बघू शकतात. आम्ही सगळं ओपन रिसोर्स हे ठेवत असतो. त्यासाठी आमचा हा बरोबर बरोबर. प्रयत्न आहे. मी पूर्ण एक टीमचा प्रतिनिधी म्हणून हे सगळं करत असतो. एक नाही नाही, निमित्त तुम्ही आहे. भरपूर सगळे. तुमचं पण खूप आभार. हा. ओके सर. तर मग आपण थांबूया. चौधरी सर, तुम्ही शेवटी जाता जाता दोन शब्द बोला आणि मग आपण थांबूया. हा सर. अं, सर काही हे नाही झालं, मला काय बोलायचंय का माझं? नाही, एक समराईज तुम्हाला काही हॅलो. बोलायचं असेल जयंत सर, आणि तुम्हाला काही समराईज बोलायचं असेल शेवटी, तर बोला. त्यांचं कनेक्शन परत गेलं. अं, आओ तापी नदी को जाने या वेबिनार मध्ये आज नंदुरबार जिल्ह्यातील खंडबारा परिसरातील एकूणच नेसू नदीवर जे झालेले प्रयोग आहेत, त्या प्रयोगातून त्या भागामध्ये जी जलसमृद्धी निर्माण झाली आणि त्या समृद्धीच्या माध्यमातून शेतीचा विकास, गावाचा विकास, शेतकऱ्यांचं जे स्थलांतर थांबलेलं आहे, तो प्रयोग मांडण्याची संधी अ, इथे मिळाली. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर, माझ्या इतर वेळेस युवकांना संदेश आहे. असं मी चौधरी बोलतो. मला बोला बोला सर, आताच्या बोला. नवी पिढीच्या युवकांना संदेश, हा, माझ्या नवी पिढीला एक संदेश आहे. तर ज्याच्याकडे काही नाही तो सर्व करू शकतो. तर तुम्ही जिद्द सोडू नका आणि काहीतरी उद्योग उभारा, कारण नोकऱ्या नाही आहेत. म्हणून उद्योगाकडे वळून तुम्ही पण स्वतः उद्योजक होऊ शकता. हा सर, तुमचं कनेक्शन गेलं होतं मध्ये. हो 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 सर, हो सर. धन्यवाद चौधरी सर. निश्चितच आपण संपर्कात राहूया आणि ज्यांना पण तुमचं प्रकल्प बघायचा असेल, तर त्यांना निश्चित तुमचा नंबर देतो आणि तुमच्याशी संपर्क साधायला सांगतो. जितेंद्र ठीक सर. आमरे सर, आपलं स्वागत आहे. आता आपण समापनाकडे चाललो आहोत. अं, तर हे याचं रेकॉर्डिंग आहे उपलब्ध फेसबुक, युट्यूबला. तुम्हाला लिंक पाठवतो. एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या वेबिनार मध्ये. नक्की नक्की. भेटूया थँक्यू सर. सर. थँक्यू सर.